कपडा कधी जळणार नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. जर फॉस्फरिक ऍसिडने कपडा जळाला तर याचा अर्थ समजून घ्यायचं ते फॉस्फरिक ऍसिड डुप्लिकेट आहे. म्हणून लक्षात घ्या, आपल्याला तुमचं कंपोस्ट खत घ्या, गांडूळ खत घ्या, शेणखत कुजलेलंच टाका शक्यतो. कारण बिगर कुजलेलं शेणखत तुम्ही जेव्हा डाळिंबामध्ये किंवा द्राक्षामध्ये टाकता तर हानिकारक जीवाणू, हानिकारक बुरशी तिथं जास्त वाढतात. म्हणजे त्याल्यासारखे म्हणजे झॅन्थोमोनास ऑक्झिनोपोडस पुनिकाई, आर्निव्हा कोर्टिवरा, सर्पोस्कोरा, फिजोरियम ह्या बुरशा. परत नमस्ते. नियति नियति विपत्ति आने के बाद संभलने का मौका नहीं देती, लेकिन हम लोग संकट आने से पहले ही कुछ अपनी प्रखरता की दीवार खड़ी करना सीखिए. याचा अर्थ बऱ्याच लोकांना कळला असेल की मित्रांनो, मी दीपक ठुबे, खेडगाव, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक. माझा मोबाईल नंबर पण खाली आहे, काही शंका असतील तर विचारा. मित्रांनो, आज आपण चुनखडी युक्त जमिनीमध्ये डाळिंब शेती कशी करायची, त्या चुनखडी जमिनीला आपल्याला त्याचं नियोजन कसं करायचं, चुनखडीमध्ये पाणी व्यवस्थापन कसं करायचं, चुनखडीमध्ये आपल्याला अन्नद्रव्य व्यवस्थापन कसं करायचं. मित्रांनो, चुनखडी म्हणजे काय हे आपण पहिले समजून घेऊ. हा जो मी म्हण म्हटलो आधी, त्या म्हणीचा अर्थ आहे ज्या वेळेला संकट येतं, म्हणजे आपलं झाड पिवळं पडायला सुरुवात होते, त्यानंतर आपल्या हातात काहीच उरत नाही. आपण फक्त त्या झाडाकडे बघण्याशिवाय आपल्याला पर्याय राहत नाही. आपले शेंडे आखूड होतात, शेंडे कोमासतात, परत पानं आपले पिवळे पडतात, फळं आपली वाढ थांबते, झाडाची वाढ खुंटते. याचं कारण ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला जाणून घ्यायचं आहे. बऱ्याच ठिकाणी बऱ्याच लोकांचा हा प्रश्न आहे की माझं झाड पिवळं पडतंय, माझं झाड स्ट्रेसमध्ये कायम जातं, दरवर्षी एका स्ट्रेसमध्ये जातं. त्याचं कारण मित्रांनो असं की आपण जेव्हा डाळिंबाची लागवड करतो, पहिल्या फेजमध्ये मुळं ही आपली वरच्या लेवलला असतात, तेव्हा तिथं क्षारयुक्त जमीन नसते, चुनखडीयुक्त जमीन नसते. ज्या वेळेला ते मुळं खाली जातात, चुनखडीमध्ये एंटर करतात, तेव्हा आपलं झाड पिवळं पडायला सुरुवात होतं. त्याचं कारण असं का झाडाला अन्नद्रव्य घेता येत नाही. फॉस्फेट सारखी खतं, फुरस सारखी खतं, हे सगळं व्हिडिओ पूर्ण बघावं लागेल, तेव्हा ह्या व्हिडिओचं गणक कळेल की शेवटी काय सांगणार आहे मी. कारण शेवटी मी सांगणार आहे ह्या चुनखडीवर मात कशी करायची एकदम सोप्या पद्धतीने. मित्रांनो, चुनखडी म्हणजे काय आपण जाणून घेऊ. चुनखडी म्हणजे फॉस्फेट आणि फेरसचं एकत्रीकरण झालेलं असतं, ते एकदम घट्ट झालेलं असतं. ते फॉस्फेट आणि स्फुरद हे म्हणजे स्फुरद आणि फेरस म्हणजे लोह हे झाडाला आपल्याला उपलब्ध होत नाही, म्हणजे जमिनीत असूनही उपलब्ध होत नाही. इथं आपण 1840 टाकलं, सुपर फॉस्फेट टाकला, तर त्याचा काहीही उपयोग होत नाही. या चुनखडीयुक्त जमिनीमध्ये आपल्याला लिक्विड फर्टिलायझरकडेच जावं लागेल. 1840 चालू शकतं एक वेळेस, तुमचं 10-26 सुद्धा चालू शकतं, पण सुपर फॉस्फेट सारखे खतं इथं वापरणं टाळा. याचं कारण सांगतोय की आपण जे सुपर फॉस्फेट टाकतो याच्यामध्ये हे ती कॅल्शियमचं बॉन्डिंग आहे, आणि या चुनखडीमध्ये कॅल्शियम, फेरस, फॉस्फेट याचं बॉन्डिंग आहे. हे बॉन्डिंग तोडायचं काम आपल्याला करायचं आहे. हे बॉन्डिंग तोडायचं काम म्हणजे सोपं नाही. याला सल्फ्युरिक ॲसिडचं ट्रीटमेंट आपण पावसाळ्यातच केल्या पाहिजे. याला सल्फ्युरिक ॲसिड एकरी 5 किलोचा डोस पाण्याबरोबर हळूहळू आणि संत गतीने ते पसरलं पाहिजे, म्हणजे मुळांच्या आजूबाजूचे क्षार ते बाजूला करून देतं आणि मुळं आपले अन्न उचलतात. ही ट्रीटमेंट आपल्याला 20व्या काळातच करायची. सगळे कामं आपल्याला 20व्या काळात जर केले, आपली गर्भधारणा म्हणा, आपले काडी पक्वता म्हणा, आपले पानं, हे पानं आत्ता असे दिसत आहे. माझ्या खुडलेल्या दुसऱ्या प्लॉट जे आधीचे खुडलेले हार्वेस्टिंग झालेले त्या प्लॉटांचे सुद्धा पानं असेच दिसत आहे. त्याचं कारण का त्याला केलेली ट्रीटमेंट. इथून पुढे 20व्या काळामध्ये आपल्याला तांबेरा वगैरे असे आजार सतावू शकतात. त्याच्यामुळं इथं बोर्डोमिस्र, M45, स्टील्ट अशा औषधं तुम्ही जाऊ द्या. म्हणजे तुमचे पानं इथ्रेल मारेपर्यंत एकदम सावध पाहिजे. म्हणजे इथ्रेल मारल्यानंतर तुमचे पानांतला अन्नरस झाडामध्ये रिटर्न गेला पाहिजे, म्हणजे तुम्हाला तिथं त्याचा फायदा होईल. तो मुद्दा बाजूला ठेवू, नंतर घेऊ. आता फक्त आपण चुनखडीवर बोलणार आहे. चुनखडी हा असा विषय, फार नाजूक विषय. दाभोळकर प्रयोग परिवारमध्ये श्री वासुदेव काठे यांच्या बरोबर काम करीत असताना बऱ्याचशा गोष्टी इथं शिकल्या. इथं कुर्नुलीसारखा, मोहाडीसारख्या भागामध्ये चुनखडीयुक्त जमिनीमध्ये त्या लोकांना अजिबातही द्राक्ष बाग पिवळे आणि पिवळेच. त्यांना शरद सीडलेस लावा, कोणतीही व्हरायटी लावा, सगळे बाग पिवळे आणि पिवळेच होते. याचं कारण दरवर्षी त्यांचं पाण्याचं प्रमाण देण्याचं बदलत होतं.
कायम जमिनी चोपण होऊन जायला त्या पाणी देऊन देऊन नदी शेजारी असल्यामुळं. तर तिथं याचा इतका मोठा त्रास झाला त्यांना बरेच दिवस. पण जेव्हा दाभोळकर प्रयोग परिवारची एंट्री झाली आणि हे सर्व लोक तिथं काम करायला सुरुवात केली दाभोळकर प्रयोग परिवारामध्ये, तसंच डाळिंबाचा सुद्धा एक प्रयोग परिवार करण्याचा आपला विचार आहे. का गट तयार करणे, गट शेती करणे, म्हणजे याचा फायदा काय होतो का आता चुनखडी सारख्या जमिनीमध्ये आपल्याला एकात्मिक व्यवस्थापन कसं करावं लागेल, वेगवेगळ्या औषधांच्या ट्रायल, वेगवेगळ्या खतांच्या ट्रायल, वेगवेगळ्या पाण्याचं नियोजन. चुनखडी युक्त जमिनीमध्ये तुम्हाला पाणी नियोजन इतकं परफेक्ट ठेवावं लागणार आहे ना, तिथं तुम्हाला काहीच पर्याय नाही, पाणी नियोजनावरच सगळं अवलंबून आहे. वापसा कंडिशन कायम ठेवली पाहिजे. खूप पाणी देणं, अति पाणी देणं हे टाळावं लागणार आहे. शिवाय सेंद्रिय कर्ब, तुमच्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब 1% वर जर असला, 2% असला तर खूपच भारी. तुम्ही तो अजून चेक केला नाही, माती परीक्षण करा. आपल्या जमिनीत क्लोराईड किती आहे, आपल्या जमिनीचं इसी किती, इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी म्हणतात त्याला. इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी म्हणजे काय, आपल्या जमिनीमधले असलेले विघटित असलेले क्षार याला म्हणतात इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी. म्हणजे आपल्या जमिनीतल्या ज्या मुळं आहे त्या मुळांच्या अवतीभोवती जी इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी त्याच्यावर आपल्या जमिनीचं अन्नद्रव्य शोषण करण्याचं क्षमता ही असते. जिथं चुनखडी तिथं इसी म्हणजे इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी जास्त राहते, म्हणजे विद्युत वाहकता त्याला आपण म्हणतो मराठीमधून, विद्युत वाहकता ती जास्त असते. तर तिथं जमिनीतून पाणी घेणं किंवा अन्नद्रव्य घेणं झाडाला थोडं कठीण जातं. तेव्हा ती कमी करण्यासाठी आपल्याला तिथं सेंद्रिय पदार्थांचाच वापर जास्त करणं. तुमचं कंपोस्ट खत घ्या, गांडूळ खत घ्या, शेणखत कुजलेलंच टाका शक्यतो. कारण बिगर कुजलेलं शेणखत तुम्ही जेव्हा डाळिंबामध्ये किंवा द्राक्षामध्ये टाकता तर हानिकारक जीवाणू, हानिकारक बुरशी तिथं जास्त वाढतात. म्हणजे त्याल्यासारखे म्हणजे झॅन्थोमोनास ऑक्झिनोपोडस पुनिकाई, आर्निव्हिया कोर्टिवरा, सर्पोस्कोरा, फिजोरियम ह्या बुरशा, परत तुमचा झॅन्थोमोनास तो तर झालाच विषय. असे जीवाणू फार झपाट्याने वाढतात. त्याच्यामुळे इथं आपल्याला काम करायचं आहे. तू काय करतो, डाळिंब लावून देतो, बघत राहतो त्याच्याकडं आणि नंतर म्हणतो का हे असं झालं, तसं झालं, पिवळं झालं याचं कारण शोध. तिथं तू तुझ्या बागेमध्ये सातत्याने जा, खड्डा खणून पाय, आपली चुनखडीत मुळी गेली का, ती आपटेक होती का. चुनखडी नियंत्रण करणं फार सोपं आहे, पण त्याला थोडा वेळ अवकाश द्यावा लागतो. एकाच वर्षात तुमचं चुनखडी नियंत्रण कधीच होणार नाही. चुनखडीमध्ये तुम्हाला जर काम करायचं असेल तर तुम्हाला एकाच वर्षात काम करता येणार नाही. त्याला 2-3 वर्ष सतत तुमच्या बागेमध्ये काम करावं लागेल, तेव्हा तुमच्या बागेची थेरी तुम्हाला येईल आणि तुम्ही ते काम कराल. चुनखडीत हे काम करणं महत्वाचं आहे. इथं सल्फ्युरिक ऍसिड आपल्याला सोडणं महत्वाचं आहे. आणि सगळ्यात एक बेस्ट पर्याय सांगतो का, बऱ्याच ठिकाणी आपण फॉस्फरिक ऍसिड मार्केटमधून घेतो, पण ते फॉस्फरिक ऍसिड ओरिजिनल आहे की नाही हे आपण तपासत नाही. कारण आपल्याला लागतं स्वस्त, आपण ते स्वस्ताकडे जातो नसतं, आपण स्वस्ताच्या मागे लागून आपली शेती बरबाद करतोय. तुम्ही बिलात घ्या ना प्रत्येक गोष्ट, काय हरकत तुम्हाला, प्रत्येक गोष्ट बिलात घ्या. फॉस्फरिक ऍसिड मध्ये डुप्लिकेशन सांगतो मी काय काय. हायड्रोक्लोरिक ऍसिड स्वस्त आहे, सल्फ्युरिक ऍसिड स्वस्त आहे, याचं मिक्सिंग करून पाणी मिक्स करून हे आपल्याला पाजलं जातं, आपण ते पितो. फॉस्फरिक ऍसिड ओळखायचं कसं माहिती का ओरिजिनल, तुमच्या कपड्यावर, एखाद्या पडलेल्या कपड्यावर फॉस्फरिक टाका आणि सल्फ्युरिक टाका, किंवा तुम्ही आणलेलं फॉस्फरिक ऍसिड टाका. फॉस्फरिक ऍसिडने कपडा कधी जळणार नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. जर फॉस्फरिक ऍसिडने कपडा जळाला तर याचा अर्थ समजून घ्यायचं ते फॉस्फरिक ऍसिड डुप्लिकेट आहे. म्हणून लक्षात घ्या, आपल्याला ओरिजिनल. आता माझे मित्र ग्रीन व्हिजन टेक्निकल सर्व्हिसेस नाशिक यांची स्वतःची कंपनी हे इम्पोर्ट करतात कोरियावरून वगैरे वगैरे फॉस्फरिक ऍसिड. त्या दिवशी त्यांनी मला फॉस्फरिक ऍसिडचं महत्त्व समजून सांगितलं. फॉस्फरिक ऍसिडमध्ये किती डुप्लिकेशन. मला म्हणे बेटा तुम्ही 2500 रुपयाला फॉस्फरिक ऍसिडची मागणी करता, अपेक्षा करता का तुमचं फॉस्फरिक ऍसिड 35 किलोचं ड्रम तुम्हाला 2500 रुपयाला पाहिजे. आम्हाला काय, कंपनीवाल्याला लगेच मिक्सिंग करून द्यायला तो तयार राहतो. तुला स्वस्तात पाहिजे घे स्वस्तात. मग केमिकल कोणते राहतात, ते 0 ग्रेडचं फॉस्फरिक ऍसिड म्हणजे ऍसिड राहतं, ते जे केमिकल वापरलं जातं इंडस्ट्रियल एरियामध्ये खूप स्वस्त राहतं ते ऍसिड. म्हणून आपल्याला काय फेस झाला का झाला ऍसिड तयार. अरे तसं नाही बाबा, तुला कळतं का तू वापरू काय राहिला, तू अनुकडून राहिला, कोणत्या कंपनीचं घेऊन राहिला, त्याचं ISI मान्यता आहे का नाही, ह्या गोष्टी तू विचार करून कर. ओरिजिनल फॉस्फरिक ऍसिडचा ड्रम 8,000ला जातो. बोला आता पुढचं. ओरिजिनल फॉस्फरिक ऍसिडचा ड्रम तुम्हाला 8,000ला भेटतो आणि तुम्ही जे
कोणत्याही कंपनीचं उचलून हिरवा ड्रम दिसला म्हणून उचलायचा फॉस्फरिकचा, ते ओरिजिनल फॉस्फरिक राहतच नाही. ओरिजिनल फॉस्फरिक एकदम असं वातताना असं चिकट त्याचं होतं, फेस पण कमी होतो आणि तुमच्या कपड्यावर टाकल्यानंतर तुमचा कपडा वाळत नाही. आता मी तुम्हाला सांगतो, ह्या चुनखडीत जमिनीमध्ये पिवळं पडत असल्यानं अचानक इफेक्ट आपल्याला घ्यायचे कसे. ओरिजिनल फॉस्फरिक ॲसिड तुम्ही 6 किलो घ्या डायरेक्ट. 6 किलो जरी घेतलं, थोडं जास्त जरी घेतलं तरी चालेल, काही होत नाही त्याला. कारण ते फूड ग्रेड फॉस्फरिक ॲसिड आहे, त्याने तुमची मुळी जळणार नाही. आणि जास्त पाण्यात द्यायचं, म्हणजे जास्त वेळ द्यायचं ते. आणि युरिया घ्यायचा 6 ते 7 किलो, त्याला कॅरियर म्हणून. गरज पाहून तुमच्या बागेची अवस्था कोणती, रेस्ट पिरियडमध्ये असेल तर काय अडचण नाही. युरिया तिथं घ्यायचा. आणि फॉस्फरिक ॲसिड ओरिजिनल ग्रेडचं असं ग्रीन विजन टेक्निकल सर्व्हिसेस, यांना फॉस्फरिक ॲसिडबद्दल फार माहिती आहे. तुम्हाला जर फॉस्फरिक ॲसिडबद्दल अजून काही टेक्निकल माहिती पाहिजे असेल तर ह्या माणसाला तुम्ही फोन करा. ग्रीन विजन टेक्निकल सर्व्हिसेस कंपनीचं नाव आहे. फॉस्फरिक ॲसिड किंवा इतर केमिकलबद्दल जर माहिती पाहिजे असेल, कारण आपण केमिस्ट नाही, आपण खूप टेक्नॉलॉजी आपली आहे नाही, तसं त्यांचं कसं आहे, हे लोक केमिकलमध्ये फार टेक्निकल काम करतात. भास्करराव फटांगरे म्हणून यांचं नाव आहे. ग्रीन विजन टेक्निकल सर्व्हिसेस कंपनीचं नाव आहे. त्यांना तुम्ही एकदा कॉल करा, ते तुम्हाला टेक्निकली माहिती, फॉस्फरिक ॲसिड म्हणा, सल्फ्युरिक ॲसिड म्हणा, ह्या गोष्टीची, किंवा तुमचे विद्राव्य खतं म्हणा, या गोष्टीची माहिती ते तुम्हाला इत्थंभूत एकदम चांगली देतील. तुम्ही या फॉस्फरिक ॲसिडचा असाही वापर करा. तुम्हाला चुनखडी नियंत्रणासाठी आपण एकच व्हिडिओवर थांबणार नाही. आपल्याला सेंद्रिय कर्ब वाढवायचं आहे, आपल्याला खतांचं प्रमाण वाढवायचं आहे, कोणत्या रासायनिक नाही, सेंद्रिय खतांचं. इथंच आपल्याला सगळ्या गोष्टी साध्य होणार आहे. मित्रांनो, पुढचा व्हिडिओ आपण लवकरच बनवू. थोडासा गॅप देतोय व्हिडिओमध्ये, कारण थोडे कामांचं नियोजन वाढले. धन्यवाद. व्हिडिओला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा.